नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अकोला या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 श्रीरामपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी या शहराला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7, तुमसर ही राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, साताकुंज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9, 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण झाला। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 12, पंचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पंचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 2 800 किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या 36 एवढी आहे। प्रश्न क्रमांक 17, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो। प्रश्न क्रमांक 18, मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिनदर्शक हे मराठी भाषेमध्ये पहिले मासिक आहे। प्रश्न क्रमांक 19, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक 20, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी असलेल्या लोकसंख्येने जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 21, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? जळगाव या जिल्ह्याला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 22, लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 23, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत। यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? महाराष्ट्राची
भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26 दीना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दीना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 आंबाघाट हे खालीलपैकी कुठून कुठे जाताना लागतात? आंबाघाट हा खालीलपैकी कुठून कुठे जाताना लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर रत्नागिरीला जाताना आंबाघाट हा लागतो. क्रमांक 28 दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय मार्ग क्रमांक आहे? पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा आहे. तिल्लारी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तिल्लारी जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 33 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे कोणत्या ठिकाणी आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34 देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 हिमरू-थालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते? हिमरू-थालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 36 राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा या ठिकाणी सर्वात कमी जंगले आढळतात. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता? औद्योगिकदृष्ट्या सर्वात मागासलेला जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 38 अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या कशासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलिंगड यासाठी अलिबाग हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 39 डोकलाम वाद कोणत्या 2 देशामध्ये आहे? डोकलाम वाद कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत चीन या 2 देशामध्ये डोकलाम हा वाद आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 41 कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी या नदीची कादवा ही उपनदी आहे. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही या पुस्तकाचे हे लेखक आहेत. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? तर दक्षिण कोरिया. ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 45 स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे?
भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील छेत्री हा आहे. प्रश्न क्रमांक 47 जैन धर्मामधील पहिला तीर्थकार कोण होता? जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव हा जैन धर्मामधील पहिला तीर्थकार आहे. प्रश्न क्रमांक 48 शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. प्रश्न क्रमांक 49 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोण केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? भारताचे राष्ट्रपती जेव्हा रामनाथ कोविंद हे होते ते पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 3 बिहार या राज्याचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 51 लढाऊ विमान MiG-21 एकटी चालणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? लढाऊ विमान MiG-21 एकटी चालणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अवनी चतुर्वेदी ही आहे. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्र गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा येथे आहे. पेनिसिलियन हे कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियन हे कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुरशी यांचे पेनिसिलियन हे उदाहरण आहे. गायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर गायटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन. प्रश्न क्रमांक 55 काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? ऑप्शन क्रमांक 1 वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते. खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 8 सप्टेंबर रोजी असतो. प्रश्न क्रमांक 57 पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर पालघर या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती याला मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो. कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? कोयना जलाशयाचे खालीलपैकी काय नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर हे कोयना जलाशयाचे नाव आहे. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे. ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 356 नुसार राष्ट्रपती लागवड घटनेच्या या कलम 356 नुसार लागू करण्यात येते. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 63 मराठी भाषेची शिवाजी कोणास म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते. मणिभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी यांच्याशी मणिभवन ही संबंधित आहे. पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड याचा स्राव होतो. प्रश्न क्रमांक 66 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीनचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 67 पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 4 1885 रोजी झाली. गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लाला हरदळाय यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक खालीलपैकी अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीना ही नदी अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी आहे.